कधी असा विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीने तुमच्या मेसेजला उत्तर दिलं नाही आणि तुमचं मन लगेच 100 गोष्टींचा विचार करू लागतं? मी काही चुकीचं बोललो का? तो माझ्यावर रागावला असेल का? ती आता मला इग्नोर करते का? फक्त एका छोट्याशा घटनेमुळे संपूर्ण दिवस खराब होतो. पण गंमत म्हणजे समस्या त्या व्यक्तीमध्ये नसते. समस्या आपल्या मनात सुरू झालेल्या कल्पनांमध्ये असते. आपण आयुष्यभर लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. कुणी आपल्याला समजावं, कुणी आपल्यावर प्रेम करावं, कुणी आपल्याला महत्त्व द्यावं, कुणी आपल्या मनासारखं वागावं. पण जर हे सगळं आपल्या हातातच नसेल तर? जर खरा शांततेचा मार्ग लोकांना बदलण्यात नसून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देण्यात असेल तर? आजचा हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक वेगळा दृष्टिकोन देणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्ही अशी एक गोष्ट शिकाल जी तुमचा अनेक वर्षांचा मानसिक ताण हलका करू शकते. चला सुरुवात करूया. 1. प्रत्येक गोष्ट तुमच्याबद्दल नसते. कल्पना करा, तुम्ही ऑफिसमध्ये जाता. नेहमी हसून बोलणारा एक सहकारी आज शांत आहे. त्याने तुमच्याकडे नीट पाहिलंही नाही. घरी येईपर्यंत तुमच्या मनात विचार सुरू होतात. मी काही चुकीचं बोललो का? त्याला माझा राग आला का? तो आता माझ्याशी बोलणार नाही का? पण दुसऱ्या दिवशी कळतं त्याच्या घरी काही गंभीर समस्या सुरू होती. मग लक्षात येतं, कालपासून आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो त्याचा आपल्याशी काहीच संबंध नव्हता. आपलं मन एक मोठी चूक करतं. प्रत्येक घटना स्वतःभोवती फिरते असं ते समजतं. यालाच मानसशास्त्रात अनेकदा पर्सोनायझेशन म्हणतात, जिथे आपण इतरांच्या वागण्यामागचं कारण आपल्यातच शोधू लागतो. पण सत्य वेगळं असतं. लोक अनेक कारणांनी शांत असू शकतात. थकवा, ताण, घरची जबाबदारी, आर्थिक अडचण, आरोग्य. पण आपण पहिला निष्कर्ष काढतो, माझ्यामुळे असं झालं. यामुळे काय होतं? नसलेली समस्या आपण स्वतः तयार करतो. एका छोट्या प्रसंगाचं मोठं मानसिक ओझं बनतं. यासाठी एक छोटंसं उदाहरण बघा. एका गावात 2 मित्र राहत होते. एक दिवस पहिला मित्र दुसऱ्याच्या दुकानात गेला. दुकानदारानं फारसं लक्ष दिलं नाही. पहिला मित्र दुखावला. त्यानं मनात ठरवलं, याला आता माझी किंमत उरली नाही. काही दिवसांनी कळलं, त्या दिवशी दुकानाच्या मालकाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली होती आणि त्याचं पूर्ण लक्ष तिकडे होतं. जे नातं एका गैरसमजामुळे तुटणार होतं ते खरं तर कधीच धोक्यात नव्हतं. आपल्या आयुष्यातही असंच अनेकदा घडतं. आपण पुरावे नसताना कथा तयार करतो आणि त्या कथांवर विश्वासही ठेवतो. म्हणून आजपासून एक नवीन सवय लावा. जेव्हा एखादी व्यक्ती वेगळं वागेल तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा, या घटनेचं दुसरं एखादं कारण असू शकतं का? हा एक प्रश्न तुमचे शेकडो अनावश्यक ताण कमी करू शकतो. कारण प्रत्येक शांत चेहरा तुमच्यावर नाराज असतोच असं नाही, आणि प्रत्येक अंतर म्हणजे नातं संपलं असंही नसतं. कधीकधी लोक फक्त त्यांच्या आयुष्यातील लढाया लढत असतात. त्यांना त्या लढाया लढू द्या आणि स्वतःच्या मनाला अनावश्यक वेदना देणं थांबवा. कारण मानसिक शांततेची सुरुवात इथूनच होते. चॅप्टर 2. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न तुमचंच आयुष्य रिकामं करतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? स्वतःला काही करायचं नसतानाही फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून हो म्हणालात. मित्रांनी बाहेर बोलावलं,
पण तुम्ही थकलेले होतात तरीही गेलात. ऑफिसमध्ये तुमचं काम संपलं होतं, पण दुसऱ्याचं कामही तुम्हीच केलंत. घरी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःसाठी 5 मिनिटंसुद्धा काढू शकलात नाही. दिवस संपला, सगळे आनंदी दिसत होते, पण एकच माणूस आतून थकलेला होता, आणि तो म्हणजे तुम्ही. अनेक लोकांचं आयुष्य याच सवयीमुळे हळूहळू रिकामं होत जातं. त्यांना सतत असं वाटतं की जर मी नाही म्हणालो तर लोक मला स्वार्थी समजतील, म्हणून ते प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, लोकांच्या अपेक्षांना शेवट नसतो. आज तुम्ही एक मदत केली तर उद्या तीच गोष्ट त्यांना स्वाभाविक वाटू लागते. आज वेळ दिलात तर उद्या अजून वेळ मागितला जातो. आज स्वतःचा त्याग केला तर उद्या तोच तुमचं कर्तव्य समजलं जातं. म्हणून प्रश्न असा नाही की लोक किती अपेक्षा ठेवतात. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या प्रत्येक अपेक्षेचं ओझं का उचलता. एक छोटंसं उदाहरण बघा. पुण्यात राहणारा अमोल एका कंपनीत काम करत होता. तो खूप मेहनती होता. कोणीही मदत मागितली की तो लगेच तयार व्हायचा. त्यामुळे सुरुवातीला सगळे त्याचं कौतुक करायचे. पण काही महिन्यांनी परिस्थिती बदलली. लोकांनी त्याच्या चांगुलपणाची सवय लावून घेतली. त्याच्याकडे नेहमी अतिरिक्त काम यायला लागलं. तो उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबू लागला. घरी कुटुंबासाठी वेळच उरला नाही. एक दिवस त्यानं फक्त एवढंच म्हटलं, आज मला शक्य नाही. आणि काही लोक नाराज झाले. तेव्हा त्याला एक मोठी गोष्ट समजली. जे नातं एका नाहीमुळे बदलतं, ते नातं आधीपासूनच फक्त उपयोगासाठी उभं होतं. खरं नातं तुमच्या प्रत्येक होकारावर टिकत नाही, ते तुमच्या प्रामाणिकपणावर टिकतं. आपण अनेकदा एक चूक करतो. लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून आपण स्वतःचं आयुष्य त्यांच्या हातात देतो. पण विचार करा, जर एखाद्या झाडानं प्रत्येक जाणाऱ्याला सावली द्यायचाच प्रयत्न केला तर त्याला स्वतःच्या मुळांसाठी पाणी कधी मिळणार. माणूसही तसाच असतो. जो सतत स्वतःला खर्च करत राहतो तो एक दिवस आतून रिकामा होतो. याचा अर्थ लोकांची मदत करू नका असा नाही. मदत करा, पण स्वतःला हरवून नाही. दया आणि स्वतःचा त्याग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुमची शांतता, तुमचं आरोग्य, तुमचा वेळ आणि तुमची स्वप्न यांची किंमतही तितकीच आहे. आजपासून एक छोटा बदल करून बघा. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या क्षमतेबाहेर असेल तेव्हा अपराधी वाटून घेऊ नका. शांतपणे सांगा, आत्ता मला हे शक्य नाही. हे वाक्य उद्धटपणाचं नाही, हे स्वतःचा आदर करण्याचं लक्षण आहे. सुरुवातीला काही लोकांना ते आवडणार नाही, कारण त्यांना तुमचा नेहमीचा होकार अपेक्षित असेल. पण हळूहळू त्यांनाही तुमच्या मर्यादा समजतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला पुन्हा भेटायला लागाल. लक्षात ठेवा, सगळ्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भावना आणि अपेक्षांसाठी स्वतः जबाबदार असते. तुमचं खरं काम म्हणजे प्रत्येकाला खुश करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं. जे लोक तुमची किंमत ओळखतात ते तुमच्या प्रत्येक होमुळे नाही, तर तुमच्या खऱ्या स्वभावामुळे तुमच्यासोबत राहतात. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात ठेवा. प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगला माणूस असणं नाही. कधीकधी योग्य वेळी नाही म्हणणं हीच स्वतःवर केलेली सर्वात मोठी कृपा असते. पण समजा तुम्ही लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू दिलं, तरी मनात एक प्रश्न राहतो, जर त्यांनी मला कायमचं सोडलं तर. याच भीतीवर आपण पुढच्या अध्यायात बोलणार आहोत. चॅप्टर 3,
जे निघून जातात त्यांना धरून ठेवण्याचा हट्ट का करू नये? आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतींपैकी एक भीती म्हणजे ही व्यक्ती माझ्यापासून दूर गेली तर. याच भीतीमुळे अनेक लोक अशी नाती टिकवण्याचा प्रयत्न करतात जी आतून आधीच तुटलेली असतात. ते वारंवार फोन करतात, वारंवार समजावतात, वारंवार स्वतःच माफी मागतात, फक्त एक नातं तुटू नये म्हणून. पण विचार करा, जर एखाद्याला तुमच्यासोबत राहायचंच नसेल तर तुम्ही किती दिवस त्याला जबरदस्तीनं थांबवू शकता? काही काळासाठी कदाचित हो, पण कायमचं नाही. एक छोटंसं उदाहरण बघा. नाशिकमध्ये राहणारी स्नेहा तिच्या जवळच्या मैत्रिणीवर खूप विश्वास ठेवायची. सुरुवातीला दोघी रोज बोलायच्या, पण हळूहळू मैत्रीण व्यस्त होऊ लागली. स्नेहा मात्र प्रत्येक वेळी आधी मेसेज करायची. उत्तर उशिरा आलं तरी पुन्हा मेसेज, फोन नाही उचलला तर पुन्हा कॉल. तिला वाटायचं की मी प्रयत्न करत राहिले तर सगळं पूर्वीसारखं होईल. पण उलट घडलं. सततच्या आग्रहामुळे त्या दोघींमध्ये आणखी अंतर वाढलं. काही महिन्यांनी स्नेहाला एक गोष्ट समजली. नातं टिकवण्यासाठी दोन लोकांची इच्छा लागते. एका व्यक्तीच्या प्रयत्नांवर नातं कायम उभं राहत नाही. आपण अनेकदा लोकांना गमावण्यापेक्षा त्यांच्याबद्दलची कल्पना गमावायला घाबरतो. आपल्या मनात त्यांची एक सुंदर प्रतिमा तयार झालेली असते आणि ती प्रतिमा तुटू नये म्हणून आपण वास्तव स्वीकारत नाही. पण वास्तव स्वीकारलं की मन हलकं होतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नातं सहज सोडून द्यावं. नाही, जे नातं दोन्ही बाजूंनी जपलं जातं त्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. पण जर प्रत्येक वेळी फक्त तुम्हीच नातं वाचवत असाल तर एकदा थांबून स्वतःला विचारणं गरजेचं आहे. मी नातं जपत आहे की स्वतःलाच त्रास देत आहे? आयुष्यात काही लोक येतात, आपल्याला काही शिकवतात आणि पुढे निघून जातात. प्रत्येक व्यक्ती कायमची असावी असा नियम नाही. काही लोक आठवण बनण्यासाठीच येतात आणि ते स्वीकारण्यातच शहाणपण आहे. एक झाड बघा, शरद ऋतूमध्ये त्याची पानं गळतात. झाड प्रत्येक पानाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला माहीत असतं जुनं गेल्यावरच नवीन पालवी फुटते. माणसाचं आयुष्यही असंच असतं. जे नातं, जी मैत्री किंवा जी साथ नैसर्गिकपणे संपत असेल, तिला जबरदस्तीनं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तर सर्वात जास्त नुकसान तुमच्या मनाचंच होतं. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या. ज्यांना तुमच्या आयुष्यात राहायचं आहे ते राहण्यासाठी कारणं शोधतील आणि ज्यांना जायचं आहे त्यांना थांबवण्यासाठी 1000 कारणं दिलीत तरी ते जाणारच. तुमचं काम प्रत्येकाला धरून ठेवणं नाही. तुमचं काम म्हणजे जे तुमच्यासोबत मनापासून चालतात त्यांची किंमत ओळखणं. कारण शांत मन हे कोणाला पकडून ठेवल्याने मिळत नाही, तर जे बदलू शकत नाही ते स्वीकारल्याने मिळतं. पण लोकांना जाऊ देणं जितकं कठीण आहे तितकंच कठीण आहे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर प्रतिक्रिया न देणं. पुढच्या अध्यायात आपण पाहूया, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं खरंच आवश्यक असतं का? चॅप्टर 4, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. तुमच्या लक्षात आलंय का, आजकाल लोकांना राग येण्यासाठी मोठ्या कारणांची गरजच उरलेली नाही. एखादा टोमणा, सोशल मीडियावरची एक कमेंट, ऑफिसमधील एक छोटा गैरसमज किंवा एखाद्याचा चुकीचा आवाज आणि लगेच मन अस्वस्थ होतं. आपण लगेच उत्तर द्यायचं ठरवतो. समोरच्याला चुकीचं सिद्ध करायचं असतं, आपली बाजू जिंकायची असते. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, प्रत्येक वाद जिंकून तुम्ही खरंच शांत होता का, की फक्त थकून जाता?
कल्पना करा, तुम्ही रस्त्यावरून चालले आहात. अचानक एखादा अनोळखी माणूस तुमच्यावर ओरडतो. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला, त्याच्याशी वाद घाला, राग वाढवा, वेळ वाया घाला आणि पूर्ण दिवस त्याचाच विचार करत बसा. दुसरा, एक क्षण थांबा. स्वतःला सांगा, हा क्षण माझ्या शांततेपेक्षा मोठा नाही, आणि पुढे निघून जा. दोन्ही पर्यायांमध्ये फरक फक्त एवढाच आहे. पहिल्या पर्यायात तुमचा दिवस त्या व्यक्तीच्या हातात जातो. दुसऱ्या पर्यायात तो तुमच्याच नियंत्रणात राहतो. एक छोटंसं उदाहरण बघा. कोल्हापूरमध्ये राहणारा रोहित स्वतःचा छोटासा व्यवसाय चालवत होता. एक दिवस एका ग्राहकाने सोशल मीडियावर त्याच्या दुकानाबद्दल चुकीची टिप्पणी केली. रोहित खूप चिडला. त्याने लगेच उत्तर दिलं. मग त्या ग्राहकाने पुन्हा लिहिलं, पुन्हा उत्तर, पुन्हा वाद. 2 दिवस त्याच विषयात गेले. काम बाजूला पडलं. मन सतत अस्वस्थ राहिलं. नंतर त्याच्या एका मित्राने विचारलं, या 2 दिवसात तुला काय मिळालं? रोहितकडे उत्तर नव्हतं, कारण त्याने वाद जिंकण्याच्या प्रयत्नात स्वतःची शांतता हरवली होती. आपण अनेकदा असं समजतो, प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे. पण वास्तव वेगळं आहे. काही लोक उत्तर समजून घेण्यासाठी प्रश्न विचारत नाहीत. ते फक्त वाद वाढवण्यासाठी बोलत असतात. अशावेळी शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तो एक परिपक्व निर्णय असतो. समुद्राकडे बघा. लहान लहान दगड रोज त्यात पडतात, पण समुद्र प्रत्येक दगडाला उत्तर देत नाही. म्हणूनच तो विशाल राहतो. आपलं मनही तसंच असायला हवं. प्रत्येक शब्द, प्रत्येक टीका, प्रत्येक नकारात्मक मत यांना मनात जागा दिली तर आपल्या विचारांसाठी जागाच उरणार नाही. याचा अर्थ अन्याय सहन करा असा नाही. जिथे स्वतःचा सन्मान किंवा सुरक्षितता महत्त्वाची आहे, तिथे नक्कीच ठामपणे उभं राहा. पण प्रत्येक छोट्या गोष्टीला भावनिक प्रतिक्रिया देणं टाळा, कारण प्रत्येक लढाई लढणं म्हणजे शहाणपण नाही. योग्य लढाई निवडणं हेच खरं शहाणपण आहे. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा कोणी काही बोलून तुम्हाला दुखावेल, तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी स्वतःला विचारा, 1 आठवड्यानंतर ही गोष्ट खरंच इतकी महत्त्वाची असेल का? जर उत्तर नाही असेल, तर कदाचित आजही ती तुमची शांतता हिरावून घेण्याइतकी महत्त्वाची नाही. लक्षात ठेवा, तुमची ऊर्जा मर्यादित आहे. ती प्रत्येक वादावर खर्च करण्यापेक्षा तुमच्या ध्येयांवर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या आनंदावर खर्च करा. कारण प्रत्येक आवाजाला उत्तर देणारा माणूस मोठा होत नाही, तर कोणत्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं हे ज्याला समजतं, तोच खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करणं शिकल्यावर एक नवीन प्रश्न समोर येतो. मग आपल्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचं? पुढच्या अध्यायात आपण समजून घेऊया की योग्य लोक निवडण्याची कला आयुष्य कशी बदलू शकते. चॅप्टर 5. प्रत्येकाला आयुष्यात स्थान देण्याची गरज नसते. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा कायमचा भाग असावी असं आवश्यक नसतं. पण आपण अनेकदा हीच चूक करतो. जो थोडासा चांगला बोलतो त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. जो थोडं कौतुक करतो त्याला मनात विशेष जागा देतो. आणि नंतर जेव्हा तीच व्यक्ती बदलते, तेव्हा सर्वात जास्त दुखावलं जातं ते आपलं मन. खरं तर प्रत्येक ओळख ही मैत्री नसते. प्रत्येक मैत्री विश्वासाची नसते. आणि प्रत्येक विश्वास आयुष्यभर टिकेलच याची खात्री नसते. एक छोटंसं उदाहरण बघा. औरंगाबादमध्ये राहणारा संकेत नवीन नोकरीला लागला.
ऑफिसमध्ये सगळ्यांशी तो खूप पटकन मिसळला. काही दिवसातच त्यानं स्वतःच्या घरच्या गोष्टी, आर्थिक अडचणी आणि भविष्यातील योजना अनेक सहकाऱ्यांना सांगितल्या. सुरुवातीला सगळं छान वाटत होतं, पण काही महिन्यांनी त्याला कळलं त्याच्या वैयक्तिक गोष्टी ऑफिसमध्ये चर्चेचा विषय बनल्या होत्या. त्या दिवशी त्याला एक महत्त्वाचा धडा मिळाला. प्रत्येक हसणारा चेहरा विश्वासू असेलच असं नाही. याचा अर्थ लोकांवर संशय घ्या असा नाही, पण प्रत्येकाला आपल्या मनात प्रवेश देण्याआधी त्याला वेळ द्या. माणसाचा स्वभाव शब्दांमधून कमी आणि कृतीतून जास्त समजतो. आजकाल अनेक लोक आपल्याला भेटतात, काही सोशल मीडियावर, काही कामाच्या ठिकाणी, काही प्रवासात. पण प्रत्येक भेटणारी व्यक्ती तुमची मानसिक शांतता वाढवेलच असं नाही. काही लोक प्रेरणा देतात, काही लोक अनुभव देतात आणि काही लोक फक्त एक धडा देऊन निघून जातात. या तिन्ही प्रकारच्या लोकांचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे, कारण चुकीच्या लोकांना योग्य जागा दिली तर योग्य लोकांसाठी जागाच उरत नाही. एका बागेचा विचार करा. जर माळी प्रत्येक उगवलेल्या तणाला वाढू देईल तर सुंदर फुलांना सूर्यप्रकाशच मिळणार नाही. त्यामुळे तो वेळोवेळी तण काढून टाकतो. तो फुलांचा द्वेष करत नाही, तर बागेचं सौंदर्य जपतो. आपलं आयुष्यही एका बागेसारखंच आहे. तुमचा वेळ, तुमचं लक्ष, तुमची मानसिक ऊर्जा ही मर्यादित असते. ती अशा लोकांवर खर्च केली जे सतत नकारात्मकता, तक्रारी किंवा स्वार्थ घेऊन येतात, तर तुमच्या स्वप्नांसाठी आणि आनंदासाठी काहीच उरणार नाही. म्हणून आजपासून एक छोटा नियम ठेवा. लोकांचं बोलणं ऐका, पण त्याहून जास्त त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या. जे लोक फक्त गरज असताना आठवतात, त्यांना मनाच्या मध्यभागी जागा देऊ नका. जे लोक तुमच्या यशावर आनंदी होतात, अडचणीत साथ देतात आणि तुमच्यासमोर तसेच पाठीमागेही तुमचा आदर करतात, अशा लोकांना जपा. कारण चांगली माणसं आयुष्यात वारंवार मिळत नाहीत. लक्षात ठेवा, लोकांना आयुष्यात येण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही, पण कोणाला मनात जागा द्यायची आणि कोणाला फक्त एक अनुभव म्हणून स्वीकारायचं, हा निर्णय पूर्णपणे तुमचा असतो. आणि जेव्हा तुम्ही हा निर्णय शहाणपणाने घ्यायला लागता, तेव्हा आयुष्यातील अनेक निराशा आपोआप कमी होतात. कारण मानसिक शांतता ही फक्त एकटं राहण्यात नसते, तर योग्य लोकांसोबत राहण्यात असते. योग्य लोकांची निवड करायला शिकल्यावर एक शेवटचा मोठा प्रश्न उरतो. आपलं सुख खरंच इतरांच्या वागण्यावर अवलंबून असतं का? पुढच्या अध्यायात आपण पाहूया, आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातातून काढून स्वतःच्या हातात कशी घ्यायची. चॅप्टर 6. तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही शेवटचे मनापासून आनंदी कधी झाला होतात? नवीन फोन घेतल्यावर? कोणीतरी तुमचं कौतुक केल्यावर? सोशल मीडियावर भरपूर लाईक्स आल्यावर? की एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुमचं कौतुक केल्यावर? जर आपल्या आनंदाचं कारण नेहमी दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून असेल, तर आपल्या आनंदाचं नियंत्रणही त्यांच्या हातात जातं. आणि हीच अनेक लोकांची सर्वात मोठी चूक असते. कल्पना करा, एका दिवशी तुम्ही खूप उत्साहात उठता, सगळं छान चाललेलं असतं, पण ऑफिसमध्ये बॉसने तुमच्या कामावर एक टीका केली. अचानक तुमचा मूड बदलतो. घरी गेल्यावरही तुम्ही शांत नसता. रात्री झोपताना देखील तेच शब्द डोक्यात फिरत राहतात. आता विचार करा, तुमचा पूर्ण दिवस कोणी खराब केला? त्या एका वाक्याने, की त्या वाक्याला तुम्ही दिलेल्या महत्त्वाने? एक छोटंसं उदाहरण बघा. साताऱ्यात राहणारा निलेश रोज सकाळी चालायला जायचा. एक दिवस त्याने नवीन टी शर्ट घातला.
त्याला तो खूप आवडला होता. पण रस्त्यात एका ओळखीच्या माणसाने सहज म्हटलं, "हा रंग तुझ्यावर फारसा चांगला दिसत नाही." बस, संपूर्ण दिवस निलेशचा आत्मविश्वास कमी झाला. संध्याकाळी त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि विचार केला, सकाळी मला हा टी शर्ट आवडत होता, मग एका व्यक्तीच्या मतामुळे तो अचानक वाईट कसा झाला? तेव्हाच त्याला समजलं, वस्तू बदलली नव्हती, विचार बदलले होते. आपण अनेकदा इतरांच्या मतांना सत्य समजतो, पण प्रत्येक मत हे सत्य नसतं. ते फक्त त्या व्यक्तीचा अनुभव, स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत असते. 10 लोक एका चित्राकडे पाहतील आणि 10 वेगवेगळी मतं देतील. मग प्रत्येक मताला आपल्या आनंदाचं मोजमाप का बनवायचं? याचा अर्थ टीका कधीच ऐकू नका असा नाही. रचनात्मक टीका आपल्याला सुधारायला मदत करते, पण प्रत्येक नकारात्मक मत मनात साठवून ठेवणं ही स्वतःवर केलेली अन्यायाची सुरुवात आहे. आनंद म्हणजे सगळे आपल्याला आवडतील अशी परिस्थिती नाही. आनंद म्हणजे सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न थांबवून स्वतःशी प्रामाणिक राहणं. एक पतंग आकाशात उंच उडतो. खाली उभे असलेले काही लोक त्याचं कौतुक करतात. काही जण म्हणतात, इतकं उंच कशाला? पण पतंग प्रत्येक आवाजाकडे लक्ष देत नाही. तो फक्त योग्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यावर विश्वास ठेवतो. आपणही तसंच जगायला शिकलो पाहिजे. प्रत्येक मताला उत्तर देण्यापेक्षा आपल्या मूल्यांवर विश्वास ठेवायला हवा. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल काही बोलेल, तेव्हा लगेच स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट माझ्या मूल्यांशी जुळते का? की हा फक्त कोणाचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे? हा एक प्रश्न तुमचा आत्मविश्वास अनेक प्रसंगी वाचवू शकतो. लक्षात ठेवा, तुमचा आनंद हा कोणाच्या कौतुकावर उभा असेल तर तो त्यांच्या टीकेनेही कोसळेल. म्हणून तुमच्या आनंदाचा पाया बाहेर नाही, तो तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि स्वतःवरच्या विश्वासामध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आनंदाची चावी स्वतःच्या हातात घ्याल, त्या दिवशी जग बदलणार नाही, पण जगाकडे पाहण्याची तुमची दृष्टी नक्कीच बदलेल. पण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्यावरही एक सवय आपल्याला मागे खेचते, सतत स्वतःची तुलना इतरांशी करणं. पुढच्या अध्यायात आपण पाहूया, तुलना का आपल्या मनःशांतीची सर्वात मोठी चोर आहे. चॅप्टर 7, तुलना, शांत आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू. आजच्या काळात एक अशी सवय आहे जी कोणताही आवाज करत नाही, कोणतीही जखम दिसत नाही, पण हळूहळू माणसाचा आत्मविश्वास संपत जाते. ती सवय म्हणजे स्वतःची सतत इतरांशी तुलना करणं. सोशल मीडियावर एखाद्याचा नवीन व्यवसाय दिसतो, कोणाचं नवीन घर दिसतं, कोणीतरी परदेशात फिरत असतो, कोणाचं लग्न, कोणाचं प्रमोशन, आणि नकळत मनात एक विचार येतो, माझ्या आयुष्यातच काही कमी आहे का? पण आपण एक गोष्ट विसरतो, आपण आपल्या आयुष्याची संपूर्ण कथा दुसऱ्यांच्या आयुष्यातील फक्त काही सुंदर क्षणांशी तुलना करत असतो. एक छोटंसं उदाहरण बघा. सांगलीमध्ये राहणारा आदित्य आणि त्याचा मित्र एकाच कॉलेजमध्ये शिकले. 5 वर्षांनी सोशल मीडियावर आदित्यने पाहिलं की त्याचा मित्र मोठ्या कंपनीत काम करत आहे. महागडी गाडी, छान फोटो, सगळं परफेक्ट दिसत होतं. आदित्यला वाटलं, मी त्याच्यापेक्षा खूप मागे पडलो. काही महिन्यांनी दोघांची भेट झाली. गप्पांमध्ये मित्रांनी सांगितलं, पगार चांगला आहे, पण दिवसाला 12 ते 13 तास काम करावं लागतं. कुटुंबासाठी वेळच मिळत नाही. त्या दिवशी आदित्यला समजलं, प्रत्येक चमकणारी गोष्ट
आनंद देतच असते असं नाही. आपण लोकांचं यश पाहतो, पण त्यासाठी त्यांनी दिलेली किंमत पाहत नाही. काही लोक पैशासाठी वेळ गमावतात, काही लोक प्रसिद्धीसाठी शांतता गमावतात, तर काही लोक यशासाठी आरोग्य गमावतात. म्हणून फक्त परिणाम पाहून तुलना करणं हे कधीच न्याय्य नसतं. एका शर्यतीचा विचार करा. 100 मीटर धावणारा खेळाडू आणि मॅरेथॉन धावणारा खेळाडू, दोघांची गती वेगळी असते. जर मॅरेथॉन धावणाऱ्याने पहिल्या 100 मीटरमध्येच स्वतःची तुलना केली तर तो स्वतःलाच अपयशी समजेल. पण त्याची शर्यत वेगळी आहे. आपलं आयुष्यही तसंच आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी, संधी वेगळ्या, जबाबदाऱ्या वेगळ्या आणि ध्येयही वेगळी असतात. मग तुलना कसली? आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठीही तुम्ही अनेक अडचणी पार केल्या आहेत. त्या प्रवासाची किंमत विसरू नका. तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःशी स्पर्धा करा. कालपेक्षा आज थोडं चांगलं बोललात का? थोडं जास्त शिकलात का? थोडे जास्त संयमी झालात का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं यश तुमचं अपयश ठरत नाही. आकाशात हजारो तारे असतात, पण एक तारा चमकला म्हणून दुसऱ्याचा प्रकाश कमी होत नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि दुसऱ्यांच्या यशामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. कारण तुमचं मूल्य तुमच्याकडे काय आहे यावर ठरत नाही, तर तुम्ही कोण आहात आणि दररोज स्वतःला किती चांगलं बनवत आहात यावर ठरतं. जेव्हा तुलना थांबते तेव्हा मनात कृतज्ञता वाढते आणि जिथे कृतज्ञता असते तिथे मत्सराला जागा उरत नाही. तुलना सोडणं हा मोठा बदल आहे, पण त्याहून मोठा बदल म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारणं. पुढच्या अध्यायात आपण जाणून घेऊया, सबबी देणं थांबवल्यावर आयुष्य खरंच कसं बदलायला सुरुवात करतं. चॅप्टर 8. जबाबदारी स्वीकारली की आयुष्य बदलायला सुरुवात होते. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. कोणत्या घरात जन्म घ्यायचा, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, कोणी आपल्याला साथ देईल की नाही, हे आपण ठरवू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते, त्या परिस्थितीला आपण कसं उत्तर देतो. याच ठिकाणी अनेक लोक चूक करतात. अपयश आलं की ते परिस्थितीला दोष देतात, वेळेला दोष देतात, नशिबाला दोष देतात किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जबाबदार ठरवतात. काही काळासाठी त्यामुळे मनाला समाधान मिळतं, पण आयुष्यात काहीच बदलत नाही. कारण दोष दुसऱ्यावर टाकला की बदल करण्याची ताकदही आपण त्यालाच देऊन टाकतो. एक छोटंसं उदाहरण बघा. अकोल्यात राहणारा विवेक 2दा स्पर्धा परीक्षेत नापास झाला. पहिल्यांदा त्याने म्हटलं, पेपर खूप अवघड होता. दुसऱ्यांदा म्हणाला, नशीब साथ देत नाही. पण तिसऱ्या प्रयत्नाआधी त्यानं स्वतःला एक कठीण प्रश्न विचारला, मी खरंच माझ्याकडून 100% प्रयत्न केले होते का? उत्तर होतं, नाही. तो रोज मोबाईलवर तासनतास वेळ घालवत होता. अभ्यासाचं नियोजन नव्हतं आणि सातत्यही नव्हतं. त्या दिवसापासून त्यानं दुसऱ्यांना दोष देणं बंद केलं, स्वतःमध्ये बदल सुरू केले आणि काही महिन्यांनी त्याच प्रयत्नांचं फळ त्याला मिळालं. फरक परिस्थितीत नव्हता, फरक जबाबदारी स्वीकारण्यात होता. आपण अनेकदा असं म्हणतो, जर माझ्याकडे जास्त पैसे असते, जर मला योग्य संधी मिळाली असती, जर लोकांनी मला साथ दिली असती. पण हे विचार आपल्याला पुढे नेत नाहीत.
ते फक्त आपण काय करू शकत नाही याचीच आठवण करून देतात. त्याऐवजी स्वतःला विचारा, आज माझ्या हातात काय आहे? कदाचित 1 तास शिकण्यासाठी आहे, एक नवीन कौशल्य विकसित करण्याची संधी आहे, एक चुकीची सवय बदलण्याची ताकद आहे. लहान बदलही मोठ्या परिणामांची सुरुवात करू शकतात. एका शेतकऱ्याचा विचार करा. तो पाऊस कधी पडेल हे ठरवू शकत नाही, पण जमीन तयार ठेवायची की नाही, बियाणं पेरायचं की नाही, तण काढायचं की नाही, हे तो ठरवू शकतो. आणि शेवटी पीक त्याच गोष्टींवर जास्त अवलंबून असतं. आयुष्यही अगदी असंच आहे. आपण प्रत्येक परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही, पण आपली तयारी, आपली मेहनत आणि आपला दृष्टिकोन हे नक्कीच नियंत्रित करू शकतो. आजपासून एक नवीन सवय लावा. जेव्हा एखादी समस्या समोर येईल तेव्हा पहिला प्रश्न असा विचारू नका, हे माझ्यासोबतच का झालं? त्याऐवजी विचारा, या परिस्थितीत मी आता काय करू शकतो? हा एक प्रश्न तुम्हाला बळी बनण्यापासून वाचवेल आणि कृती करणारा माणूस बनवेल. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारता, त्याच दिवशी तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. कारण मग तुम्ही कारणं शोधत नाही, तुम्ही उपाय शोधायला सुरुवात करता. आणि उपाय शोधणारी माणसं हळूहळू अशा ठिकाणी पोचतात जिथे सबबी सांगणारी माणसं पोचूच शकत नाहीत. जबाबदारी स्वीकारणं महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. सगळं आपल्या नियंत्रणात असू शकत नाही. पुढच्या अध्यायात आपण समजून घेऊया, जे बदलता येत नाही ते स्वीकारल्यावर मन खरंच हलकं कसं होतं. चॅप्टर 9. जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्यातच खरी ताकद असते. आयुष्यात काही लढाया अशा असतात ज्या कितीही प्रयत्न केले तरी आपण जिंकू शकत नाही. गेलेला वेळ, दुसऱ्यांचा स्वभाव, भूतकाळात घडलेल्या घटना किंवा कोणाच्या मनात काय चाललंय, या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण तरीही आपण त्यांच्याशी रोज लढत राहतो आणि या लढाईत हरतो ते दुसरं कोणी नाही तर आपली मनःशांती. कल्पना करा, तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात. पाऊस सुरू होतो. तुम्ही रागावता, आकाशाकडे पाहून तक्रार करता. पण त्यामुळे पाऊस थांबतो का? नाही. उलट तुमचा मूडच खराब होतो. शहाणा माणूस काय करतो? तो छत्री उघडतो आणि पुढे निघतो. तो आयुष्यातील अनेक परिस्थिती अशाच असतात. त्यांच्यावर रागावण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेणं जास्त शहाणपणाचं असतं. एक छोटंसं उदाहरण बघा. सोलापूरमध्ये राहणाऱ्या पूजा यांना दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. तिला जुनं शहर सोडायचं नव्हतं. ती सतत म्हणायची, माझ्यासोबत असंच का झालं? पहिले काही महिने ती नाराजच राहिली. नवीन लोकांशी मैत्री केली नाही, नवीन वातावरण स्वीकारलं नाही. पण एक दिवस तिला जाणवलं, जुनं शहर परत येणार नाही. मग तिनं एक निर्णय घेतला. नवीन जागा समजून घ्यायची, नवीन मित्र बनवायचे, नवीन सुरुवात करायची. काही महिन्यांनी तिलाच त्या शहराशी इतकं प्रेम झालं की जिथे यायचं नव्हतं तिथून परत जायची तिची इच्छा नव्हती. परिस्थिती बदलली नव्हती, ती परिस्थितीकडे पाहण्याची तिची दृष्टी बदलली होती. आपण अनेकदा आयुष्याला एका अटीवर स्वीकारतो. हे झालं तर मी आनंदी होईन, तो बदलला तर मी शांत होईन, मला ही गोष्ट मिळाली तर सगळं ठीक होईल. पण आयुष्य आपल्या अटींवर चालत नाही, ते सतत बदलत राहतं. आणि जो माणूस प्रत्येक बदलाशी भांडत राहतो तो कधीच शांत राहत नाही. एका नदीचा विचार करा. नदीला वाटेत मोठे दगड भेटतात. ती त्या दगडांशी भांडत नाही, ती स्वतःचा मार्ग बदलते आणि शेवटी
समुद्रापर्यंत पोहोचते. म्हणूनच तिचा प्रवास थांबत नाही. आपणही तसंच शिकायला हवं. स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार करणं म्हणजे ज्यावर आपलं नियंत्रण नाही त्यावर ऊर्जा खर्च करणं थांबवणं आणि तीच ऊर्जा स्वतःच्या आयुष्याला अधिक चांगलं बनवण्यासाठी वापरणं. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही तेव्हा स्वतःला 2 प्रश्न विचारा. ही गोष्ट मी बदलू शकतो का? जर उत्तर हो असेल तर कृती करा आणि जर उत्तर नाही असेल तर ती स्वीकारून पुढे जाण्याचा निर्णय घ्या. कारण काही गोष्टींना धरून बसणं हेच आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. लक्षात ठेवा, आयुष्य नेहमी आपल्या इच्छेनुसार घडणार नाही, पण प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता ही आपण नक्कीच विकसित करू शकतो. आणि जेव्हा स्वीकार हा आपल्या स्वभावाचा भाग बनतो तेव्हा भीती कमी होते, राग कमी होतो, अपेक्षा कमी होतात आणि मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. कारण खरी ताकद प्रत्येक गोष्ट बदलण्यात नसते, तर जे बदलता येत नाही त्यालाही हसत स्वीकारून पुढे चालत राहण्यात असते. आता या प्रवासाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा धडा उरला आहे. आजपासून नेमकं काय बदलायचं? शेवटच्या अध्यायात आपण अशा काही सोप्या सवयी पाहणार आहोत ज्या या संपूर्ण विचारसरणीला रोजच्या आयुष्यात उतरवायला मदत करतील. चॅप्टर 10, आजपासून सुरू होणारा नवीन दृष्टिकोन. आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टी समजून घेतल्या. लोकांचं प्रत्येक वागणं आपल्यामुळे नसतं. सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं. प्रत्येक नातं कायमचं टिकत नाही. प्रत्येक वादाला उत्तर देणं आवश्यक नसतं. आणि आपल्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात देणं ही सर्वात मोठी चूक असते. पण आता प्रश्न असा आहे, हे सगळं उद्यापासून आयुष्यात आणायचं कसं? कारण फक्त प्रेरणा मिळाल्यानं आयुष्य बदलत नाही. बदल घडतो तो रोजच्या छोट्या सवयींमुळे. कल्पना करा, 2 माणसं एकाच रस्त्यावर चालत आहेत. पहिला प्रत्येक दगडाला लाथ मारत पुढे जातो, प्रत्येक अडथळ्यावर चिडतो, प्रत्येक माणसाशी वाद घालतो. दुसरा शांतपणे चालतो. जिथे गरज असते तिथे थांबतो, जिथे गरज नसते तिथे पुढे निघून जातो. दोघांनीही तोच रस्ता पार केला, पण प्रवासाचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. आयुष्यही असंच असतं. परिस्थितीपेक्षा आपली प्रतिक्रिया आपलं आयुष्य ठरवत असते. म्हणून आजपासून फक्त 5 छोट्या सवयी सुरू करा. पहिली सवय, प्रत्येक सकाळी स्वतःला आठवण करून द्या, आज मी प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण जितकं नियंत्रणाचं वेळ कमी होईल तितकं मन हलकं होईल. दुसरी सवय, कोणी तुमच्याबद्दल काही बोललं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 10 सेकंद थांबा. स्वतःला विचारा, हे खरंच माझ्या शांततेपेक्षा मोठं आहे का? अनेक वेळा उत्तर नाही असतं आणि तेव्हा शांत राहणंच सर्वात मोठा विजय ठरतो. तिसरी सवय, दररोज रात्री एक गोष्ट लिहा. आज कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात? कृतज्ञता मनाला सतत आठवण करून देते की आपल्या आयुष्यात अजूनही खूप काही चांगलं आहे. चौथी सवय, ज्या लोकांमुळे सतत नकारात्मकता वाढते त्यांच्यापासून हळूहळू अंतर ठेवा. रागाने नाही तर शहाणपणाने. कारण मानसिक शांतता ही सुद्धा एक जबाबदारी आहे. आणि 5वी सवय, स्वतःशी जास्त प्रामाणिक राहा. लोकांना खुश करण्यासाठी घेतलेले निर्णय कमी करा आणि तुमच्या मूल्यांशी जुळणारे निर्णय जास्त घ्या. सुरुवातीला हे कठीण वाटेल. काही लोक तुमच्याबद्दल मत बदलतील. काही जण म्हणतील तू बदललास.
पण स्वतःला एक गोष्ट आठवा, बदलणं चुकीचं नाही. जर तो बदल तुम्हाला अधिक शांत, अधिक प्रामाणिक आणि अधिक आनंदी बनवत असेल तर तो स्वीकारायलाच हवा. कारण आयुष्याचं यश फक्त पैशाने, पदाने किंवा प्रसिद्धीनं मोजलं जात नाही. दिवस संपल्यावर मन शांत आहे का, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या निर्णयांसह स्वीकारता आणि स्वतःलाही स्वतःसारखं जगू देता, तेव्हा आयुष्य अचानक सोपं वाटायला लागतं. तुम्ही प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न थांबवता, प्रत्येक गोष्ट मनावर घेणं थांबवता आणि पहिल्यांदाच स्वतःसाठी जगायला सुरुवात करता. लक्षात ठेवा, शांत आयुष्य हे योगायोगानं मिळत नाही. ते योग्य विचार, योग्य निर्णय आणि रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी फक्त एक निर्णय घ्या. उद्यापासून कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करण्याआधी स्वतःच्या विचारांकडे एकदा नक्की पहा. कदाचित तिथूनच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला नवीन विचार देऊन गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनावरील अनावश्यक ताण कमी होईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे जगू देता, तेव्हाच तुम्ही स्वतःलाही खरंच मुक्तपणे जगायला सुरुवात करता. पुन्हा भेटूया एका नव्या विचारांसह. धन्यवाद.